विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता वेदमंत्राहुनी आम्हा वंदे वंदे मातरम या कवितेचा भावार्थ समजावून घेतला। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील आपल्या दुसरा पाठ, दुसरं पद्य संतवाणी याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालाशी कळस, असं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं। महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेत। याच संतांच्या मालेतील संत नामदेव महाराज, संत नामदेव महाराजांचा एक अभंग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे। संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील संत कवी। संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे। सामान्य माणसालाही त्याचा भावार्थ सहजपणे कळेल अशी त्यांची अभंग रचना आहे। संत नामदेवांनी हिंदीतही रचना केलेली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवणे समाविष्ट आहेत। भक्त नामदेवजी की मुखवाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला हा अभंग, यामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती नामदेव महाराजांनी विशद केलेली आहे। जैसा वृक्ष नेणे माण अपमाण, तैसे ते सज्जन वर्तताती। येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तयान। अथवा कोणी प्राणी येऊन तुडीती, तयाण म्हणती छेदू नका। निंदा स्तुती सम मानी ते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिव गाठी पडूनी जाय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या अभंगामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत, त्याचाही आपण अर्थ समजावून घेऊ। उदाहरणार्थ जैसा, जैसा म्हणजे जसा। वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड। जैसा वृक्ष नेणे माण अपमाण, तैसे ते सज्जन वर्तताती। संतांची महती वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान याचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत, त्याप्रमाणे म्हणजे त्या वृक्षाप्रमाणे संतांचे वर्तन असते। जैसा वृक्ष नेणे माण अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। वर्तताती म्हणजे वर्तन करतात, वागतात। येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही। कोणी माणसांनी येऊन वृक्षांची पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही। अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, तयाण म्हणती छेदू नका। छेदू नका, छेदू नका म्हणजे तोडू नका। कोणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो माणसांना तोडू नको असे म्हणत नाही। तो अविचल राहतो, स्थिर राहतो। पुढच्या ओळीमध्ये नामदेव महाराज म्हणतात, निंदा स्तुती सम मानी ते जे संत। निंदा म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं। आता बघा बरं, आपल्याबद्दल कोणी वाईट बोललं तर आपल्याला लगेच राग येतो, आपण चिडतो। किंवा एखाद्याने आपली स्तुती केली तर आपल्याला खूप आनंद होतो, आपण हुरळून जातो। निंदा स्तुती सम मानी ते जे संत। संतांच्या बाबतीमध्ये मात्र निंदा आणि स्तुती या दोन्हीही अवस्थेमध्ये संत स्थिर राहतात, किंवा त्यांना त्या निंदा किंवा स्तुती याचं त्यांना काहीही वाटत नाही। म्हणून नामदेव महाराज म्हणतात, संत सज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात। निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते। असे हे साधू संत पूर्ण धैर्यवंत आहे, निश्चल असतात, स्थिर असतात, अविचल नसतात। निंदा स्तुतीने त्यांचे मन हे विचलित होत नाहीत।
म्हणून निंदास्तुती समा माणी तिचे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. पुढच्या ओळीमध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिव गाठी पडूनी जाय. आता इथे काही शब्द आलेले आहेत कठीण बघा. उदाहरणार्थ भेटी, भेटी म्हणजे गाठभेट होणे, किंवा जीव, जीव म्हणजे प्राण. त्याचप्रमाणे शिव असा एक शब्द आलेला आहे, शिव म्हणजे परब्रह्म, किंवा गाठी म्हणजे एकत्र येणं. या शेवटच्या ओळीमध्ये नामदेव महाराज सांगतात की अशा संतांची जेव्हा आपली भेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लाभते. या प्रस्तुत अभंगामध्ये नामदेव महाराज वृक्ष आणि संत यांची तुलना करतात. संत म्हणजे सज्जन माणसाची तुलना करतात आणि या सज्जन माणसांना वृक्षाची उपमा देतात. संतांची थोरवी या अभंगाच्या माध्यमातून संत नामदेवांनी केलेली आहे. झाडाची उपमा देऊन संतांची थोरवी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. असा साधा अभंग आणि त्याचा भावार्थ आपण समजावून घेतलेला आहे. अभंग छोटा आहे, परंतु त्यातून व्यक्त होणारा जो अर्थ आहे तो अतिशय मोठा आहे. तुम्हा सर्वांना या अभंगाचा अर्थ कळालेला असेल. या पाठाच्या खाली आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही कृती दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 4 वरती कृती दिलेल्या आहेत. या कृती आपल्याला सहजपणे सोडवता येतील अशा कृती आहेत. यामध्ये पहिली जी कृती आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. नामदेव महाराजांनी संतांना वृक्षाची उपमा दिलेली आहे, पण दोघांमध्ये काय साम्य आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला दुसरी एक कृती दिलेली आहे. ही कृती सहज सोपी आपल्याला सोडवता येईल. जर आपला हा भावार्थ लक्षात आला असेल अभंगाचा तर सहजपणे आपल्याला ही कृती करता येईल. त्यानंतर तिसरी कृती आपल्याला दिलेली आहे, सत्यविधान ओळखून लिहा. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. संतांना सन्मानाची अपेक्षा असते. संत निंदास्तुती समान मानत नाहीत. संत सुख आणि दुःख समान मानतात. ही जी 4 विधानं दिलेली आहेत यातली आपल्याला सत्य किंवा असत्य कोणती आहे ते ओळखून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला एक व्याकरण कृती दिलेली आहे. समानार्थी शब्द लिहा, वृक्ष, सुख, सम. त्यानंतर काव्य सौंदर्य. आता आपल्याला ही जी कविता आहे किंवा हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो आपल्या भाषेमध्ये आपल्याला मांडता आला पाहिजे. 2 कवितेतल्या ओळी आपल्याला दिलेल्या आहेत, त्याची आपल्याला काव्य सौंदर्य लिहायचं आहे. त्यानंतर पुढची एक 6 नंबरची कृती आपल्याला दिलेली आहे, अभिव्यक्ती कृती. अभिव्यक्त होणे म्हणजे आपले विचार आपल्याला मांडता आले पाहिजेत. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव महाराजांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश हा तुमच्या शब्दामध्ये लिहा. नामदेव महाराजांची अभंगाची भाषा साधी, सरळ आणि सोपी आहे. आपण सुरुवातीला पाहिलं. अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी सामान्य माणसाला संदेश दिलेला आहे की म्हणजे समाजामध्ये वृक्ष आणि सज्जन माणूस दोन्हीही किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला नामदेव महाराजांनी या अभंगाच्याद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे अजून एक कृती दिलेली आहे, वृक्षवली आम्हा सोये रे वनचरी. ही कृती ही आपल्याला सहजपणे करता येईल. याच्यावरती हा जो अभंग आहे